माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. जेव्हा हो संतांनी देवाला माझं म्हटलं, माझं माहेर पंढरी, माझा देव, आपण आपल्या नातेवाईकाला म्हणतो, घरातल्या मंडळीला म्हणतो. पहा ना, संतांचं जीवन पहा देवा, माझं माहेर पंढरी. ताई अक्का म्हणते माझं माहेर हे, माझं ते, ऐक ना. पण माऊली तू खूप बरा आहे. संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. जेव्हा हो स्वतः पांडुरंगाची मुलगी होऊन, ऐक नाही, माझं माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. चंद्रभागेचंच नाव भिवरेच्या तीरी म्हणजे भीमा. पांडुरंगाच्या चरणाजवळ अशी चंद्राच्या कोरीसारखी झाली भीमा नदी, म्हणून चंद्रभागा. कित्येक लोकांना माहिती नाही चंद्रभागा पांडुरंग, एवढंच माहिती पंढरी. पण आहे भिवरेच्या तीरी म्हणल्यानंतर का होय असं? भिवरेच्या तीरी म्हणजे भीमा काठी, म्हणून पंढरपूरला भीमा नदी आहे. तिथं चंद्राच्या कोरीसारखं म्हणून चंद्रभागा. आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. बापानी आई, बापानी आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. बाप आणि आई तोच आहे माय बाप. आई आणि वडील किती महत्वाचं आहे देव. माहेर आहे ना, आणि मग तर समोर तो पांडुरंग आहे, पण माय तूच, आई तूच, बाप आणि आई. माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, ओ माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी. पुंडलिक राय बंधू, पुंडलिक बंधू, प्रत्येकाला भाऊ आहे ना. मग माझा बंधू कोण आहे? भाऊ कोण आहे? बंधू. पुंडलिक, भक्त पुंडलिक देव हो. ज्या भक्त पुंडलिकासाठी भगवान पांडुरंग अनंत कोटी चक्रचालक, ब्रह्मांड नायक, विश्वव्यापक, विश्वनियंता, जगदीश, जगदीश्वर, जगन्नाथ, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला विठेवर उभे राहिले देवा, या भक्त पुंडलिकासाठी. आणि म्हणून पुंडलिकाला आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी.
बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा म्हणून वेगळा रागामध्ये खूप बदल केला देवा. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. ओ माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. संत एकनाथ महाराज भक्ती आणि प्रेम यांचा संगम म्हणजे एकनाथ महाराज. म्हणजे प्रत्येकाच्या अंतकरणात भक्ती असेल, प्रेम असेल तरच देव येतो, बरं का, नाही येत नाही. साधू येतात, देवतेची संतती, देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. आणि देवाला नेहमी आपण भक्ती प्रेमच मागितलं पाहिजे. हा मागणी पर आहे अभंग, पण दिला म्हणून सांगतो. सुरुवातीचा राग असल्यामुळे तो सुरुवातीला घेतला. आणि म्हणून देवा हो, देवाजवळ केव्हा जरी गेले हेच मागा. ज्ञान नाही दिलं तरी चालत, पण भक्ती प्रेम दे, कारण प्रेमाशिवाय समाधान नाही आहे. आज जगामध्ये सगळं आहे पण प्रेम नाही. याची गरज आहे. म्हणून नाथ महाराजांनी आपल्या सर्वांना ते मिळावं त्यांच्या निमित्तानं. म्हणून देवाजवळ, देव त्यांच्या जवळ आहे ना, मग देवा आम्हाला द्यायचंच असेल. भक्ती प्रेमावीर ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीर ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीर ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. ज्ञान म्हणलं हा तिथं अभिमान आहे. आणि म्हणून देवाजवळ अभिमान चालत नाही. इकडे लक्ष द्या, देवाचं खाद्य आहे गर्व आणि अभिमान. आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कधी गर्व करायचा आहे, कधी अभिमान करायचा आहे. किती सुंदर आहे. या अभंगामधून आपल्या सर्वांना माहितीसाठी करायचं कार्य. भरपूर शेती आहे, बागायतदार आहे, गाडी आहे, बंगले आहे, सगळं आहे. पण हे सगळं देवाचं आहे. देवाने दिलं आपल्याला, संतांनी दिलं. आपण निमित्त मात्र आहोत. म्हणून एवढा अभिमान नाही करायचा. काही काही मंडळी फार त्वऱ्यात राहते, देव फार अभिमानामध्ये राहतात. माझ्याजवळ हे, माझ्याजवळ. अरे बाबा, डोळे झाकले का काय तुझं? चौघांनी न्यावा लागतं तुला. हा, सगळी व्यवस्था करतो देव. देवा हो, पण तुम्ही जायच्या अगोदर चौघ जण न्यायला तयार, जागा तयार, लाकडं तयार, सगळं तयार राहतं. काय अभिमान करायचं द्यावं. आणि म्हणून ज्ञानाजवळ अभिमान आहे. म्हणून आम्हाला भक्ती दे, आम्ही भक्त आहोत. भक्तानी ताई, अक्का, भाऊ, दादा नेहमी भक्ती आणि प्रेम मागावं देवाला.
प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेम सुख दे 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 रांडवेन देवी शृंगार पै केला तेव्हा हो या ठिकाणी नाथ महाराजांनी शब्द वापरला. नाथ महाराज म्हणतात एखाद्या बाईने शृंगार केला पण तिला कोणी आयव म्हणणार नाही. असं रांडवेन जेवी शृंगार पै केला प्रेमाविन झाला तैसा ज्ञानी. म्हणजे ज्ञानी जर झाला तो कसा होतो? रांडव्याने जसं शृंगार केला तसा हा माणूस शृंगार करतो. म्हणजे खूप ज्ञान आहे पण प्रेम नाही ना. म्हणजे काय पाहिजे प्रत्येकाच्या अंतकरणात? कुणी असो मनुष्य प्रेम पाहिजे देवावं. प्रेमाने बोला देवावं. तुम्ही कोणासंग प्रेमाने बोलू शकता हेच या कार्यक्रमातून घ्यायचंय देवावं. किती गोड आहे पहा. जनार्दन स्वामी या प्रेमाने आले. तुम्ही मोठ्या प्रेमाने बाबाजींना बोलवलं द्यावं. आले बर का बाबाजी प्रेमाने येतात आणि म्हणून प्रेम पाहिजे, दुसरं काय पाहिजे नाही. तुम्ही बाकीचं किती दिलं ना त्याच्यात प्रेम नाही आहे द्या. पण तुमच्या अंतकरणात जो भाव आहे भक्ती आहे त्याला प्रेम म्हणतात. प्रेमाने द्या द्यावं, प्रेमाने घ्या. कुठे जा आणि कुठे या द्यावं. आणि हे जर नसेल तर नाथ महाराज म्हणतात रांडवेने जेवी शृंगार पै केला ज्ञानी विना झाला तैसा प्रेमाविनय झाला ज्ञानी तैसा. आणि म्हणून प्रेम किती गोड आहे. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी प्रेमाती गोड एका जनार्दनी प्रेमाती गोड. नाथ महाराज शांती ब्रह्म पैठण निवासी त्यांनी स्वतः हा अनुभव घेतला देवा का प्रेम हे किती गोड असतं. किती गोड, साखरीपेक्षा गोड. खरं साखर गोड आहे ना, त्या साखरीपेक्षाही गोड आहे प्रेम. आणि म्हणून देवा हो गोड बोला. आता संक्रांत झाली, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आपण नुसतं म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. एका दिवसासाठी नाही देवा हो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकानं गोड बोललं पाहिजे. देवाचं नाव गोड आहे, देवाचं नाव रूप आहे, रूप गोड आहे. आणि म्हणून तोंडानं गोड बोललं पाहिजे. बस एवढंच या कार्यक्रमातून घ्यायचं आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी प्रेमाती गोड. एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभव सुरवण जाणतील. अनुभव सुरवण जाणत. अनुभव ज्यांना अनुभव आहे ते फक्त जाणतात प्रेम. म्हणून प्रेम सुख दे 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 प्रेम सुख दे. देव बाजाचा भाजीपाला नाही आहे. तुकडोजी बाबा द्या हो खंजेरी म्हणे मनी नाही भाव म्हणे देवा मला पा. मनी नाही भाव म्हणे देवा मला पा. देव आशाला भेटायचा नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो.
देव बाजारचा भाजीपाला नाही 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 देव बाजारचा भाजीपाला नाही हो. मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव. म्हणजे आपल्याला कळण्यासाठी देव कसं बाजारचा भाजीपाला नाहीये. आता तुम्ही जर मातीचा देव बनवला पण त्याला जर पाणी लागलं तर विरघळून जाईल, त्याला पाण्याचा भेव आहे. मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. तुम्ही श्रीमंत असाल तर सोन्या चांदीचं करतात आहे की नाही देव, पण ती बी चोरून कोणी नेईल का काय याची भीती आहे. मग देव आहे का? देव मानायचं का? मानायचंय फक्त, पण भाजीपाला नाहीये. लाकडाचा देव त्याला अग्नीचं देव, लाकडाचा देव पण जाळलं तर अग्नीचं भेव आहे. देवाचं देवत्व नाही दगडात, देवाचं देवत्व नाही लाकडात, सोन्या चांदीत नाही देवाची मात. देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही 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 नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. आशाला भेटायचा नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही 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 नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. भाव तेथे देव ही संतांची वाणी, जिथं भाव तिथं देव आहे. किती सोपं आहे. भावाशिवाय देव नाही. देव भावाचा, भावाचा नाही कोणाच्या बापाचा, आणि म्हणून कोणाच्या बापाचा नाही. तो भाव असेल मग कोणत्या जातीचा असेल, कोणत्या पंथाचा असेल, कुणी असो, देवा हो भाव पाहिजे फक्त. आणि म्हणून भाव असेल देव आहे. भाव तेथे देव ही संतांची वाणी, आचारा वाचून पाहिला का कोणी. नुसतं भाव नाही, आचार पाहिजे. भाव आहे पण दारू पितो, घोटके खातो, बीडी सिगरेट पितो, आचरण नाहीये, काय उपयोग आहे. देवाला असं खाणं पिणं नाही आवडत. देव जसा निर्व्यसनी आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुपारीचं खांड कधी खाल्लं नाही, कुठलं व्यसन नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज, ते संत. कोणतं व्यसन नाही द्याव. आज खेड्यामध्ये व्यसन आणि शहरामध्ये फॅशन, दोन्ही मस्त चालू. कशाला देव भेटन. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी कमी करा, व्यसन आणि फॅशन. नाही भेटत देव. आणि म्हणून भाव तेथे देव आणि संतांची वाणी, पण आचारा वाचून. आचार तर विचार. जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे देव त्यांच्या प्रवचनातून. आचार असेल तर विचार, चांगला आचार असेल तर चांगला विचार येईल ना. दिवस उगायच्या आत उठलं पाहिजे, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ पाहिजे, पंढरीची वारी पाहिजे देवा. आपल्या घरात एखादा ग्रंथ पाहिजे, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, रामायण, नित्यनेम विधी, हरिपाठ, कोणताही ग्रंथ द्या हो. दररोज मस्तक ठेवा त्या ग्रंथावर. असा आचार पाहिजे. आणि म्हणून आचारा वाचून पाहिला कोणी. जगामध्ये ज्यांची कीर्ती आहे, जे मोठी झाले, त्यांच्याजवळ आचार आहे. आचार म्हणजे चार गोष्टी. त्यांच्याजवळ वंदन आहे, उपासना आहे, साधना आहे, नामसाधना आहे, उपासना आहे, वंदन आहे.
ज्ञानाची साधना द्यावं हे असलं पाहिजे. सदाचार, आचार, विचार आणि सदाचार आणि त्यांचाच प्रचार आहे. बाकीचा भ्रष्टाचार चालू आहे. केवळ आचार नसल्यामुळे भ्रष्टाचार. आणि म्हणून विनंती आहे, आचारा वाचून पाहिलं का कोणी, आचारा वाचून पाहिला का कोणी, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. ठाई ठाई म्हणजे सगळे ठिकाणी, जळी स्थळी काष्टी पाशाणी. सावता बाबांनी काय केलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. सगळ्यामध्ये तो जळी स्थळी काष्टी पाशाणी, सगळ्या ठिकाणी जनी म्हणी आत्मा रे, सर्व घटी तो व्यापक, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, सर्व भूती तो येऊन बसलाय. तो ऐसा हृदयामध्ये राम, एका हरी आत्मा जीव शिव सम. माऊलीनं हरिपाठात आत्ताच हरिपाठ झाला देव भगवान श्रीरामांच्या मंदिरात आहे ना. नुसतं ऐकू नका द्यावं, त्याचं आचरण झालं पाहिजे. आणि म्हणून असा भाव ठेवा, असं आचरण ठेवा. मग पहा देव घर बसले येतो, सुखे येतो घरा नारायण. पाठ आहे तुमच्या वावा येतो, तो भक्त घरी आलाय. आणि म्हणून ठाई ठाई येते तो. शब्दाच्या बोलान शांती नाही म्हणी, शब्दाच्या बोलान. नुसतं शब्द बोलून काय उपयोग आहे. तुम्हाला जर शांती भेटत नाही, भाव नाही. आणि म्हणून विनंती आहे, आपल्याला सुख शांती समाधान मिळायला पाहिजे देवा. आणि हे मिळतं भावाने, आपल्या अंतःकरणात भाव आणि असा आचरण. म्हणून मी तू पण गेल्या विन अनुभव नाही, मी तू पण गेल्या विन अनुभव नाही. आपल्या जीवनामध्ये मी आणि तू हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भाव येणारच नाही. देवा संतांनी मी म्हटलंय, पण मी देवाचा, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. है की नाही? मी म्हटलेलं आहे, पण मी तुझा आहे आणि तू माझा आहे. देव माझा आणि मी देवाचा. आणि म्हणून मी तू पण गेल्या विन अनुभव नाही, मी तू पण गेल्या विन अनुभव नाही. संतांनी मी आणि तू हे सोडलं द्यावं. म्हणून माऊली म्हणतात, मी तू पण गेले दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, माझे हे जाऊ दे दूरी, दूर जाऊ द्या. आणि म्हणून आपण मी म्हणत राहतो, तू म्हणत राहतो देवा. पण आजपासून म्हणा, इदन न मम, म्हणजे संस्कृत मध्ये, पण हे माझं नाही आहे, हे सगळं तुमचं आहे की नाही. मम म्हणजे माझं नाही, तुमचं आहे. म्हणून तुम्ही 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 संत मायबाप, कृपाळू संजन, तुम्ही संत, तुम्ही तुम्ही तुम्ही, मी नाही तुम्ही, ऐक नाही. तू खूप बरा आहे. आणि म्हणून तुकड्या दास म्हणे ऐकाही ग्वाही, तुकड्या दास म्हणे ऐकाही ग्वाही. मी तू पण गेल्या विन अनुभव नाही. आपल्या जीवनामध्ये अनुभव घ्यायचा असेल तर हे मी तू पण गेलं का अनुभव येतो द्याव. तुम्ही सर्वसामान्य जरी असले तरी तुमच्या घरी देव येईल, देवी येईल. आपलं जो आपण ज्यांना बोलवलं ते येईल. आणि म्हणून तुकड्या दास म्हणे ऐका हे ग्वाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही 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 नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पा. देव आशाना भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही. बाजारचा भाजीपाला नाही हो.
ओम जनार्दनाय नमः नामय सार ओम जनार्दनाय नमः नाम हे सार संसार सिंधू तरावया पार संसार सिंधू तरावया पार ओम जनार्दनाय नमः नामय सार ओम जनार्दनाय नमः नाम हे सार लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायानी लंगडा लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायानी लंगडा अस कस 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 देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा गवळा घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो करी दह्या दुधाचा रबडा रबडा ग बाई करी दह्या दुधाचा रबडा अस कस 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 देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा शिंकेची तोडतो मडकेची फोडतो शिंकेची तोडतो मडकेची फोडतो शिंकेची तोडतो मडकेची फोडतो शिंकेची तोडतो मडकेची फोडतो पाडी नवनीताचा सडा सडा ग बाई पाडी नवनीताचा सडा असं कसं 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 देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो लावी साधू संताचा झगडा झगडा ग बाई लावी साधू संताचा झगडा असं कर 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 देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा एका जनार्दनी भिक्षा वाडा मारी एका जनार्दनी भिक्षा वाडा भिक्षा वाडा मारी या ठिकाणी एका जनार्दनी भिक्षा वाडा माई देवा हो आपल्या संसारामध्ये नाथ महाराज म्हणतात देव एका पायाने लंगडा हे रूप काय नुसतं आपण गवळण म्हणतो पण तिचा अर्थ माहिती पाहिजे देव एका पायाने लंगडा म्हणजे देव नाही बर का नाथ महाराज आपल्याला फक्त लंगडा रंगनाथ माहिती आपल्या देवाऱ्यात राहतो ना आपल्याला वाटतं तोच लंगडा असा कसा देवाचा देवबाई ठकडा हे देवाचं वर्णन आहे आणि देव एका पायाने लंगडा म्हणजे नाथ महाराज म्हणतात जनार्दन स्वामीला त्यांचे गुरु जनार्दन स्वामी आणि आपल्या सगळ्यांचे गुरु जनार्दन स्वामी आपल्याला भिक्षा मागायची जनार्दन स्वामी जवळ प्रसाद आलाय कोणती भिक्षा झालं 1 मिनिट राहिलं फक्त देवा हो भिक्षा म्हणजे देव एकनाथाचा बछडा तो परमेश्वर एक आहे ना त्याचा बछडा म्हणजे बाळ असं देव आणि भक्त आपण एक व्हायचंय एका जनार्दन एक व्हायचंय
नाथ महाराजांचं चरित्र तसं एका जनार्दनी त्यांनी वेगळं मांडलं नाही देव ते जनार्दन स्वामीमध्येच एका जनार्दनी एका म्हणजे एक आणि म्हणून भिक्षा वाढा माई पुढं बी मागायचं असलं तर आईजवळ मागावं आई का नाही कारण आईच्या पोटातून आलो आपण मागायचा अधिकार आईकडे बाकी दुसरीकडे नाही आणि म्हणून नाथ महाराज एका जनार्दनी भिक्षा वाडा माई भिक्षा वाडा माई भिक्षा वाडा माई भिक्षा भिक्षा वाडा माई भिक्षा वाडा माई वाडा वाडा माई भिक्षा वाडा माई भिक्षा वाडा माई भिक्षा वाढा माई देव एकनाथाचा बछडा बछडा ग बाई देव एकनाथाचा बछडा असं कसं असं कसं असं कसं असं कसं असं देवाचा देव बैठकडा कसा देवाचा देव बैठकडा कसा देवाचा देव बैठकडा लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायानी लंगडा लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायानी लंगडा असं कसं 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 देवाचा देव बैठकडा कसा देवाचा देव बैठकडा कसा देवाचा देव बैठकडा कुंडली गवर हरी हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज